नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नेपाळमध्ये हत्या झालेल्या खानापूरच्या साहिल मोमीनचा मृतदेह आज खानापुरात. उद्या होणार दफनविधी. नेपाळमध्ये निर्गुणपणे हत्या झालेल्या खानापूर येथील युवक साहिल रियाज अहमद मोमीन याचा मृतदेह आज मंगळवारी उशिरा खानापुरात दाखल होणार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो भारतामार्गे खानापुरात आणला जात आहे. बुधवारी त्याच्यावर दफनविधी करण्यात येणार असून या घटनेमुळे संपूर्ण खानापूर शहरात शोककळा पसरली आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नेपाळमध्ये शुक्रवारी निर्घुणपणे हत्या झालेल्या खानापूर येथील साहिल रियाज अहमद मोमीन याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर सोमवारी त्याचे वडील रियाज अहमद मोमीन आणि सामाजिक कार्यकर्ते यास्मिन दफेदार यांच्या ताब्यात देण्यात आला. नेपाळमधून रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह भारत नेपाळ सीमेवरील पाण्याची टाकी येथे आणण्यात आला. त्यानंतर भारतातील रुग्णवाहिकेतून पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे नेऊन मृतदेहावर ॲम्ब्युलिंगची वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह आज मंगळवारी उशिरा खानापुरात पोहोचणार असून बुधवारी त्याच्यावर दफनविधी होणार आहे. दरम्यान साहिलच्या दुर्दैवी निधनामुळे खानापूर शहरात शोककळा पसरली असून मुस्लिम समाजासह विविध सामाजिक संघटना मोमीन कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याने उत्तर प्रदेश पोलीस आणि नेपाळ पोलीस यांच्या समन्वय साधून त्याचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. नेपाळमध्ये जे खानापूर युवकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्या संदर्भात आज दुपारी 2 वाजता दमक डिस्ट्रिक्टहून आमच्या इंडिया बॉर्डरला पाणीची टँक म्हणून जे नेपाळला एक बॉर्डर आहे पाणी टँकी म्हणून तिथपर्यंत आम्हाला नेपाळच्या ॲम्ब्युलन्सची हेल्प मिळाली आणि आम्ही आता भारतामध्ये वेस्ट बेंगॉल मध्ये एंट्री झालेली आहे बॉडी. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जे दाखले द्यायचे होते ते तेथील सिलिगुडी दार्जिलिंग डिस्ट्रिक्टमध्ये आम्हाला तिथं मेडिकल सेंटरमध्ये ते आता सध्याला बॉडी आम्ही तिथं एम्बॉल्मिंगसाठी ठेवण्यासाठी अरेंजमेंट केलेलं आहे. आणि उद्या सकाळी लवकर जी सगळ्यात पहिला फ्लाईट असेल त्या फ्लाईटनं वाया दिल्लीवरनं गोव्याला ती फ्लाईट येणार आहे आणि जवळपास 10-11 तासची जर्नी त्या फ्लाईटला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बॉडी खानापूरला पोचणार. त्या कारणाने परवा दिवशी सकाळी मातीची प्रक्रिया होणार आहे बुधवार. आणि ह्या प्रसंगी त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ही सर्व युवा टीम त्यांच्या छातीवरचा हात त्या गरीब कुटुंबासोबत त्यांनी थांबून त्यांची मदत करायला लागलेत. आणि जिथं बी कायद्याच्या दृष्टिकोनानं काम लागतंय मी त्यांना सगळ्या बाबतीनं सहकार करायला लागलोय. आणि लवकरच त्या कुटुंबावर जे मोठा दुःखाचा पहाड कोसळलाय त्याला लवकरच लवकर आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करायला लागलोय. आणि जो आरोपी
फरार आहे युपीचा, त्याला आपल्या भारतामध्ये जर तो घुसला असेल, त्याला अटक करण्यासाठी युपी पोलिसांनाही आम्ही आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत राम राजन SP बेळगावचे यांनी आपली कारवाई केलेली आहे आणि युपी मध्ये त्याच्यावरती ऑब्झर्वेशन चालू आहे त्याच्या घरच्या इर्द गिर्द, आणि लवकरच त्याला अटक करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्याला अटक केल्यानंतर नेपाळला त्याची कस्टडी देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेत. आणि आम्हाला आमच्या संविधानावरती आणि आमच्या पोलीस खात्यावरती आम्हाला विश्वास आहे. आम्ही निश्चितपणे त्या मुलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करायला लागलो.